कोणत्या मुख्यमंत्र्यांचं वगैरे मी अजूनपर्यंत असं पाहिलं नाही, पण ही नवीन प्रथा सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे आमच्या आशा पल्लवित झाल्या की मराठी पंतप्रधान बहुतेक देशाला मिळतोय. रावसाहेब, आताच्या घडीची एक मोठी बातमी आहे, देवाभाऊंसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचं सूत्रांकडनं कळतंय. नाही, या सूत्रांवर आम्ही विश्वास ठेवत नाही. एकनाथ शिंदे म्हणतायत की त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत, आणि त्याचबरोबर उदय सामंत म्हणतायत की त्यावेळी नॉट रिचेबल कुठले नगरसेवक असतात ते नगरसेवक फोडण्यापेक्षा बघा की असं आहे की आमचे नगरसेवक जे आहे हे आपापल्या घरी आहेत. आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत. तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. मुंबईतले नगरसेवक तुम्हाला किंवा कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैदखान्यामध्ये डांबून का ठेवावे लागले? आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत. ते रिचेबल की नॉट रिचेबल नंतर बघू. कल्याण डोंबिवलीतले 2 तुमचे नगरसेवक जाऊन श्रीकांत शिंदेंना भेटतात आशीर्वाद घेण्यासाठी. मग घेऊ द्या ना. त्यांचा आसाराम बापू झाला असेल श्रीकांत शिंदेचा, जात असतील. सत्ता स्थापनेसाठी बघा, एक लक्षात घ्या, आमचा 11चा गट स्थापन होईल. आमचे 11 नगरसेवक आहेत. मनसे आणि तुम्ही मनसे स्वतंत्र गट आहे. अच्छा, हा 11 तुमचे आहात. बरं, 11 आणि 5 आमच्या 11चा गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि इथे मुंबई महापालिकेत काय होईल? एकत्र असा गट असेल? नाही, स्वतंत्र स्वतंत्रच गट स्वतंत्र गट स्थापन करावा लागेल. 2 स्वतंत्र पक्ष आहेत, लक्षात घ्या. आणि त्याच्यावरती आता आम्ही बघू ना, आमच्यामध्ये संवाद उत्तम आहे अजूनही. नाही, पण कल्याण डोंबिवलीमध्ये असा ट्विस्ट आहे की दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गट महापौर स्वतःचा व्हावा यासाठी स्वतःच्या पद्धतीने नाही, करू द्या ना. त्यांना मदत लागेल अन्य पक्षाची. बघा, अशा मदत वेळेस म्हणजे असं आहे की शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतात. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे भाजपलाही माहिती आहे. म्हणजे हे केडीएमसी मध्ये होत आहे. केडीएमसी मध्ये म्हणतो मी. नाही, अर्थात मुंबईत पण ते करू शकतात. भाजपचे नगरसेवक फोडणं होतं. केंद्र आणि राज्यात जो सत्तेत आहे प्रमुख पक्ष, मुख्यमंत्री आहेत ज्यांचे. बघा, हे असं आहे की मिस्टर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष आहेत ना. त्यांनी शिवसेना फोडली, त्याच्यामुळे त्यांना जे अमित शहा आहेत ते खांद्यावर घेऊन फिरतात दिल्लीत, ब्लू आईड बॉय म्हणून. आता ते काही करू शकतात. तसं नसतं तर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का 29च्या जोरावर का 27च्या जोरावर? कोणीतरी त्यांना चावी देत आहे ना दिल्लीतून. ते कोण? दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना चावी देणारे कोण की महापौर पदावर दावा सांगा म्हणून, जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये. नारायण राणेंनी आपल्यावर टीका केलेली, म्हणतात की तुमचा महापौर काय आकाशातून पडेल, संख्याबळ पहा. तुमचं पण संख्याबळ पहा ना. तुमचंही संख्याबळ पहा म्हणावं. काय राण्याकडे संख्याबळ आहे का?